आई घरकामात व्यस्त असताना 3 वर्षाचा चिमुकला खेळण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र त्याच वेळी भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना नागपूर जिल्ह्यातल्या मौदा गावात मंगळवारी घडली. वंश अंकुश शहाणे वय 3 असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होते. मागील काही दिवसांपासून मौदा परिसरात भटक्या कुत्र्यांनी चांगलाच हैदोस घातलाय. अनेकांना चावा घेऊन कुत्र्यांनी जखमी केलंय. परिसरातील विविध वस्त्यांमध्ये मोकाट कुत्री फिरत असतात. अनेकदा ते लहान मुलांवर देखील हल्ला करतात. अशीच एक घटना मंगळवारी घडली. गणेशनगर परिसरात अंकुश शहाणे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांना वंश हा 3 वर्षाचा चिमुकला आहे. मंगळवारी वंशची आई घरकामात व्यस्त होती, त्यामुळे वंश हा खेळण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र त्याच वेळी 2 भटकी कुत्री बाहेर दबा धरून बसली होती. वंशला पाहताच या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. घटना इतकी भयानक होती की यातल्या एका कुत्र्याने वंशची मान तोंडात घट्ट पकडली होती, तर दुसऱ्या कुत्र्याने त्याच्या खांद्याला पकडलं होतं. दरम्यान वंशचा रडण्याचा आवाज आल्याने शेजारी राहणारे बाहेर आले. त्यांनी कुत्र्यांना हुसकून लावलं. गंभीर अवस्थेत असलेल्या वंशला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान 3 वर्षीय चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला. लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची मौदा तालुक्यातली गेल्या 15 दिवसातील ही दुसरी घटना आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.